माझं नाव संजीव माने, सचिव जानेमाळी शिक्षण संस्था सातारा. ऑगस्ट क्रांती आणि आमच्या संस्थेचे ही चिंतक मार्गदर्शक आधारस्तंभ माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आत्ता हे समाज मिशन दलित मित्र शिवराम माने विद्यामंदिर एमआयडी सातारा येथे महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. गतवर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी असं जर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. त्या रक्तदान शिबिरात सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त विक्रमी 1326 बाटल्या रक्त संकलित झालं आणि चालू वर्षी महाराष्ट्रामध्ये जे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे तो तुटवडा भरून काढण्यासाठी काही अंशी का होईना आमच्या संस्थेच्यामध्ये योगदान असतं. त्यासाठी आम्ही 5000 बाटल्या रक्त संकलनाचे ध्येय उद्दिष्ट ठेवून कामकाज करत आहे. यासाठी आमच्या संस्थेचे सगळे संचालक असतील, कर्मचारी वृंद असतील आणि सर्वात महत्त्वाचं जे आमच्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक वर्गांचा हा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. विद्यार्थ्यांचाही यामध्ये आम्ही सहभाग करून घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही एक विद्यार्थी एक रक्तदाता ही अभिनव उपक्रम काढलेला असेल त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट बघायला मिळत आहे. आणि आज सकाळी 6:30 वाजल्यापासून मुसळधार पावसामध्ये रक्तदानाची सुरुवात झाली आणि पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्येच आम्ही 100 बाटल्या रक्त संकलित करून आम्ही आमच्या ध्येय उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. आत्तापर्यंत साधारण 350 बाटल्या रक्त संकलित झालेलं आहे आणि आज सायंकाळी 9:30 वाजेपर्यंत 5000 बाटल्या रक्त संकलनाचं आणि ध्येय उद्दिष्ट कंप्लीट पूर्ण करून ही आम्हाला निश्चित खात्री आहे. प्रारंभी आमच्या या संस्थेची स्थापना एक सामाजिक कार्यकर्ते समाज मिशन दलित मित्र शिवराम लक्ष्मण माने गुरुजी यांनी केली. या संस्थेची स्थापना 1988 साली करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे उद्दिष्ट निव्वळ एमआयडीसी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण देण्यापद मर्यादित होतं. परंतु नंतर समाजामध्ये असणाऱ्या समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी किंवा समाजातील प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी संस्थेने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आखल्या आणि संस्था आज शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. हे संपूर्ण ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलित मित्र स्वर्गीय माने गुरुजी यांच्या आखून दिलेल्या विचार कार्यप्रणालीवर आमच्या संस्थेचं कार्य चालू आहे. अनेक शैक्षणिक सामाजिक संस्था ही एखाद्या मार्गदर्शक असणाऱ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी भपकेबाजी करतात, आर्थिक उधळपट्टी करतात किंवा काय करतात. त्याला फाटा देऊन आमची संस्था ही समाजातील प्रश्नांची जाण व्हावी किंवा समाजाला उपयुक्त ठरणारी उपक्रम राबवत असतो. त्याचपैकी हा एक रक्तदानाचा उपक्रम आहे. दरवर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात हा उपक्रम साजरा करत असतो आणि दरवर्षी रक्त संकलित करण्याचा आमचा आलेख हा वाढता राहिलेला आहे. नमस्कार, मी स्वाती दळवी, बालाजी रक्तपेढी सातारा येथे काउन्सिलर म्हणून काम करते. आज आपण जानाई माळाई शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने आज माननीय श्री आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे रक्तदान शिबिर ॲक्च्युली दरवर्षी आयोजित केलेले असते. या रक्तदान शिबिराचे आयोजक माननीय संजीव माने सर यांनी हा खूप छान आयोजित केलेला रक्तदान शिबिर आहे. त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो. धन्यवाद. आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो घेतलेला उपक्रम आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आपल्या साताऱ्यामध्ये. तर अशा रक्तदान शिबिराचे आयोजन बाकीच्या ठिकाणी पण करावे हे खूप छान आहे आणि भरपूर डोनेशन होत आहेत. खूप भारी प्रतिसाद मिळतो. भाऊवर प्रेम आहे.
जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीनं गेल्या 13 ते 14 वर्षापासून या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने केला जातोय. या विभागाचं नेतृत्व सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा प्रत्येक वर्षी होणारा कार्यक्रम आज या ठिकाणी उच्चांकी असं या ठिकाणी रक्तदात्यांकडून रक्तदान होण्याचा या ठिकाणी या संस्थेने अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. तर माझ्या ऐकण्यात असं आहे की कमीत कमी 5000 बाटल्यांचं या ठिकाणी त्यांचं नियोजन आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं या ठिकाणी या मतदारसंघामध्ये महेशदादा शिंदे यांनी या विकासाचा एक मुहूर्तमेढ चांगल्या पद्धतीनं रचलेली आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये अत्यंत जास्तीचा विकास निधी दिलेला आहे. तसंच त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी या रक्तदात्यांकडून एक चांगल्या पद्धतीचं जास्तीचं रक्त संकलित करून एक चांगल्या पद्धतीचं योगदान या जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमचे संजीव सर या ठिकाणी आहेत, आमचे राजू माने अध्यक्ष या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून हा एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. मी खरं तर संपूर्ण जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने, व्यक्तीच्या माझ्या वतीनं आणि इथं जमलेल्या सर्व रक्तदात्यांच्या वतीनं सन्माननीय आमदार महेशदादा शिंदे यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीनं या विभागाचे लोकनियुक्त आमदार माननीय आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, त्याचबरोबर ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. गेले 12-13 वर्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. दरवर्षी या शिबिराची जी उंची आहे ती दरवर्षी नवीन उच्चांक निर्माण करत ही उंची वाढत जात आहे. गेल्या वर्षी 1326 रक्तबाटल्यांचं संकलन एकाच दिवशी एकाच ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. यावर्षी 5000 रक्तबाटल्यांचं संकलन करण्याचा संस्थेनं मनोदय व्यक्त केलेला आहे, मानस व्यक्त केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना या संस्थेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक श्रीयुत राजू माने, त्याचबरोबर सचिव श्रीयुत संजीव माने यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अतिशय सूक्ष्म आणि काटेकोरपणानं नियोजन करून ते महारक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करून एक नवीन उच्चांक निर्माण करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. अगदी सकाळपासून जर बघितलं तर पावसाचा आणि उन्हाचा म्हणजे सारखा दिवसभर खेळ चालू होता, पण अशा या अवस्थेमध्ये लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे. ग्रामीण भागातून आपल्या ज्या शाखा आहेत त्या शाखांच्या गावातून, आसपासच्या परिसरातून उत्स्फूर्तपणे रक्तदाते या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत आणि एका राष्ट्रीय कार्यामध्ये आमची संस्था श्री जानाई मळाई शिक्षण संस्था ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. धन्यवाद. काय ताप
सांगाल आपल्याला कसं वाटतं? अगदी खूप छान वाटतंय. गेल्या वर्षी प्रचंड प्रमाणात रक्त संकलन झालं होतं. तर यावर्षी त्याचा डबल होईल असं पिक्चर दिसतंय. जानाई मयाळी शिक्षण संस्था यांच्या वतीनं कोरेगाव खटाव साताऱ्याचे आमदार नामदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे महारक्तदान शिबिर जे आयोजित केलंय, खरीच हे समाजासाठी खूप मोठं काम आहे. आणि आम्ही यातून एक संकल्पना राबवली आहे की आपल्या मतदारसंघामध्ये किंवा कोणी गरीब गरजू आहेत ज्यांना ऐनवेळी रक्त खरेदी करायची वेळ येते, ती वेळ येऊ नये. आम्ही या उपक्रमाद्वारे गरजू लोकांना प्लाझ्मा, रक्त, फ्रोझन प्लाझ्मा सगळं पोहोचवायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे ना दादा? तर त्यासाठी आम्ही या संस्थेला बांधून घेतलंय की आमच्याकडून तेव्हा तुम्हाला विनंती येईल किंवा विनामूल्य तुम्ही आम्हाला हे दिलं पाहिजे. तर यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांचे खूप खूप धन्यवाद. राजू या काही सर ये की सर या हे समीकरण न तुटणार आहे. राजू आता तू नुसती ऍक्शन करायची, बातमी काय खात नाही. आज या ठिकाणी जानाई मयाळी शिक्षण संस्था या संस्थेचे प्रमुख आमचे मित्र संजीव माने आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ असणारे त्यांचे बंधू राजू माने या संस्थेच्या वतीनं या विभागाचे सातारा, खटाव आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान तडफदार असे आमदार आदरणीय महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी भव्य स्वरूपात रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. आणि इथल्या शिबिराचं नियोजन, कारण संजीव माने म्हणल्यानंतर एक नियोजन काय असतं, काळे सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी सतत सातत्य ठेवून या ठिकाणी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सर्व तळागाळातल्या लोकांकरता या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात. परंतु आज महेशदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे काय हे महारक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केले, इतक्या मोठ्या प्रमाणात मी संजूनं विचारलं, जवळजवळ 1200 लोकांची नोंद झाली आणि एक एवढ्या मोठ्या भरीव अशा स्वरूपात रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी बरेचसेच मान्यवर मंडळी या नियोजित कार्यक्रमाला भेट देऊन गेलेत. आत्ताच आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांनी सुद्धा दिल्लीवरून आदरणीय आमदार महेशदादांना शुभेच्छा दिल्यात. या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराजांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय महेशदादा शिंदेंना मी मनापासूनच्या खूप खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अतिशय सुंदर संयोजन या ठिकाणी संजीव माने असतील, आमचे राजू माने असतील, त्यांना साथ देणारे आप्पा आहेत, आमचे संजय पवार निगडीचे आहेत, तर सगळ्या मंडळींनी आणि कायम सतत सातत्य ठेवून आदरणीय या विद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी
अत्यंत चांगले उपक्रम राबवत असतात. छत्रपती उदयन महाराजांचे साथ आणि या संस्थेला श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज राजे भोसले हायस्कूल माने कॉलनी देगाव. कारण या ठिकाणी सर्व समाजातील सामान्य कुटुंबातील मुलामुलींना शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. MIDCचा भाग असल्यामुळे संभाजीनगर असेल, धनगरवाडी असेल, कोडोली असेल, कारणवाडी आणि ह्या परिसराच्या आजूबाजूच्या भागातील सामान्य कुटुंबातील मुलांना खऱ्या अर्थानं दिलासा देण्याचं काम हे जानाई मळाई शिक्षण संस्था कायमपणे करत असते. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कैलासवासी आदरणीय गुरुजी यांनी जे मार्गक्रम करून आपल्याला काही शिकवण दिली त्याचं अनुकरण करून आपण सातत्यानं आणि या संस्थेचा हितचिंतक एक मित्र या नात्यानं कायम मला या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवलं जातं. मी ज्या ज्या वेळेला या ठिकाणी असतो त्यावेळेला निश्चितपणानं या संस्थेला मी भेट देत असतो. आणि संजीव मानेंनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही संस्था उभी करताना खूप काही गोष्टीवर अडचणीवर मात करून ही संस्था एक नावारूपाला आणली आणि त्या संस्थेच्या मार्फत आदरणीय महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त थोड्या भव्य स्वरूपात जे रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्या समाजातील ज्यांना गरज आहे रक्ताची त्या लोकांना निश्चितपणाने ही मदत होणार आहे. चांगला उपक्रम संस्थेच्या वतीनं राबवल्याबद्दल मी संस्थेला धन्यवाद तर देतोच, परंतु त्याबरोबर आमदार महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याबरोबर आमचे मित्र श्रवण जंगम आहेत, आमचे समीर निकम आहेत, राजू बर्गे पाटील आहेत, सगळ्या मंडळी आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं मी आदरणीय साहेबांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.